प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट ही मालिका त्यांनी छान दाखवली आहे आज, म्हणजे जरा सेन्सिबल वाटलं काल परवा नंतर. आता आपण सुरुवातीला बघतोय या सागरच्या वडिलांनी त्याची चांगलीच शाळा घेतली आहे की तुझ्यामुळे त्या सोन्यासारख्या पोरीचा साखरपुडा मोडला, तिचा सोन्याच्या दिवसाची तू माती केलीस, तुझ्यापायी हे सगळं झालंय. सागर म्हणत असतो मी सगळं निस्तरतोय, मी केलंय तर मी निस्तरेल, ते सुटले पण असतील एव्हाना. तर त्याचे वडील म्हणतात हे सगळं करून काही तू उपकार केलेला नाही आहेस. इंद्राताई म्हणतात त्याची एकट्याची चूक नाही हो, चूक माझी पण आहे. आता ते वाईट होता वेळ म्हणून झालं, पण आता त्याचे वडील म्हणतात सागरचे तू असं बोलू नकोस इंद्रा, तुझ्यापायी झालंय हे सगळं. अगं या वाईट काळातच चांगल्या वाईट माणसांची पारख होते, तुझ्यामुळे आणि त्या स्वातीमुळे हे सगळं घडलंय. त्या पोरीला सईला सांभाळायची अक्कल नाही आणि तू तिला सईची आई करायला निघाली होतीस. आज ती मुक्ता नसती तर आपली पोरगी आपल्या हाताशी लागली नसती आज. तो सागर उद्धटपणे म्हणतो सारखं सारखं तेच बोलू नका. तेव्हा ते वडील ओरडतात त्याचे आणि म्हणतात अरे तुला बोलावं तर लागेल ना, अरे तू असशील मोठ्या कंपनीचा CEO पण बाप म्हणून लायक नाही ठरला रे तू. एका लहान पोरीचा बाप म्हणून लायकी शून्य आहे तुझी. आणि सागरच्या जिवारी हे खूप लागलंय. आता पुढे आपण बघतोय सागरने कंप्लेंट मागे घेतली म्हणून माधवीताई आणि ते पुरुष सुटलेत. आता मुक्ता विचारपूस करते आई बाबा तुम्ही बरे आहात ना. आधी तर ती तिच्या आईला घट्ट मिठी मारते. माधवीताई म्हणतात बरे आहोत आम्ही, काळजी करू नका. आता हे पुरू म्हणतात मुक्ता बाळा तू कशी आहेस ग राजा. आता मुक्ता रडत रडतच म्हणते बाबा मी बरी आहे, पण आई तुला खूप त्रास झाला ना ग माझ्यामुळे. बाबा तुम्हाला सुद्धा सॉरी. मेहका मुक्ताला पाणी वगैरे देतीये. आता या माधवीताई म्हणतात हे बघ बाळा जे अमंगल होतं ना ते घडून घडलंय, ठीक आहे रडायची वगैरे गरज नाहीये. ए पुरू फोन कर बरं गुरुजींना. आता मुक्ता म्हणते आई. आता माधवीताई म्हणतात आई काय आई, कसले एक्सप्रेशन आहेत नाही गोखलेताईंचे. अमेझिंग प्रेक्षकांनो, अतिशय उत्कृष्ट नायिका आहेत त्या, मस्तच काम केलंय त्यांनी यात. आता त्या हिनं मुक्ताने सांगितलंय की आई साखरपुडा मोडलाय. त्यामुळे असं कसा मोडला आणि त्यांना जबरदस्त धक्का बसलाय. त्या तिथेच खाली जागेवर बसून जातात. मुक्ता त्यांना सावरत असते आई रडू नकोस ना ग. सागरच्या वडिलांनी चांगलेच खडे बोल ऐकवले त्याला. अरे एवढी सोन्यासारखी पोर माझी सई, तिला सांभाळता येत नाही तुला, कारण तुला तिला सांभाळायचा अवॉर्ड नाही मिळत ना तुला. इंद्रा तू सारखी विचारते ना मी का बोलत नाही या कार्ट्याशी, कारण याला ना याच्या जबाबदारीची अक्कलच नाहीये. अरे बाबा पैशानं गोष्टी विकत घेशील, झोपेच्या गोळ्या विकत घेशील झोपेसाठी, पण अरे स्वप्न कशी विकत घेशील रे बाबा. अरे तुझ्यातले स्वप्न तर कवाच मरून गेलेत रे. आता तुला आलाय ना तो फक्त इगो पैशाचा आणि सगळ्या या तुझ्या मस्तीचा. तुला असं वाटतंय की सगळं तू पैशाने विकत घेऊ शकशील. आता तेवढ्या सागरला फोन आला इंटरव्ह्यूसाठी की तुम्ही काल अवॉर्ड जिंकलात ना, आमच्या चॅनलला इंटरव्ह्यू द्याल का. पण सागर मात्र त्यांना सांगतो की नाही जमणार, आणि म्हणजे इंटरव्ह्यू नाही जमणार असं म्हणून फोन ठेवून देतो. आता त्याच्या वडिलांनी हे सगळं ऐकलंय, ते तिथून निघून जात असतात त्याचं बोलणं झाल्यावर. सागर इंटरव्ह्यू कॅन्सल करायचं सांगून फोन ठेवून देतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो काय आता बोला. तर त्याचे वडील म्हणतात काय बोला. अरे तुला जे करायला पाहिजे होतं ते तू केलं नाहीस, आणि जे करायला पाहिजे ते तू कधीच करत नाहीस. आता त्या मुक्ताचं आयुष्य तू उद्ध्वस्त करून टाकलंस रे, आणि त्या इंटरव्ह्यूला न जाऊन तू काय तिचं त्रास कमी करणार आहेस का. म्हणजे नेमकं यांना काय सुचवायचे ते मला कळलं नाहीये. असो, पण आता सागरला राग आलाय आणि तो तिथून निघून गेलाय. इकडे मुक्ता खूप रडत असते आणि तिची आई पण तरी ती आईला सावरत असते आणि म्हणते हे बघ आई एवढं काही झालेलं नाहीये, तुमच्यासोबत जे झालं ना ते जास्ती भीषण आहे ग आई. हे बघ चल बरं मी खायला करते काहीतरी, आपण घरी जाऊया. आता ह्या खूप रडतात माधवीताई, त्यांचं एकमेव स्वप्न असतं मुक्ताचं लग्न. त्या खूप रडतात आणि म्हणतात स्वामी का हे सगळं करताय तुम्ही, तुमची कोडी नाही कळते हो मला. ए पुरू किती गुणाची पोर आहे रे आपली, तिच्या नशिबात का रे असं सगळं आहे. तुला माहिती आहे तिचा ना एकच गुण आहे जो चांगला आहे आणि वाईट पण आहे. अरे ती खूप चांगली आहे आणि ती वाईट लोकांसाठी पण चांगलीच वागते रे पुरू. आणि त्या सईला वाचवलं म्हणून अभिमानास्पद सांगताय बाळा, तू खूप चांगलं काम केलं, मला कॉन्स्टेबल बाईने सांगितलं ग. मुक्ता म्हणते हो गाई, तेव्हा ती प्रायोरिटी वाटली मला. माधवीताई म्हणतात मुक्ता बाळा तुझ्याच वाट्याला हे दुःख का ग. आता ही मुक्ता खूप सुंदर उत्तर देते आई नको ग एवढा विचार करू, अगं तू लहानपणापासून शिकवत आली आहेस ना पेराल ते उगवेल म्हणून. माधवीताई म्हणतात हो ग राजा मी तुला शिकवलंय, पण आम्ही आंबा पेरला होता तर कडुनिंब उगवलं न ग,
काय करायचं ग त्याचं? मुक्ता म्हणते आई ह्या प्रकारामुळे आपल्याला प्रतीकची वेगळी बाजू दिसली, बरं झालं मी माझा हात त्याच्या हातात दिला नाही. आता इकडे या इंद्राताई सागरशी बोलायला येतात तर तिथे अंधार करून तो बसलेला असतो. इंद्राताई उजेड करतात तेव्हा तो चिडतो कारण तो रडत असतो. तो म्हणतो आई कशाला उजेड केलास? इंद्राताई म्हणतात बाळा कितीही अंधार केला तरी बाहेर उजेड असतोच ना, का तू एवढा विचार करतोयस? तुझ्या एकट्याची चूक नाही आहे, आम्ही सगळे चुकलोय, तू नको मनाला लावून घेऊ. तुझे वडील रागात बोलले तुला. पण सागर म्हणतो आई तू निघून जा, मला ना एकट्याला ठेव, मला काहीच बोलायचं नाही आहे कोणाशी. इंद्राताई तिथून जात असतात. त्या खूप समजवायचा प्रयत्न करतात सागरला पण तो नाही ऐकत. आता त्याची बहीण तिथे आली आहे आणि ती ना प्रेक्षकांनो त्याला आणखीन सूट घ्यायला मोटिवेट करते. ते कसं पुढे बघा. त्या इंद्राताई सांगतात की हा कोणाशी बोलत नाही वगैरे. आता ती म्हणते हो ना बापूनी तर आल्या आल्या माझी शाळा घेतली, मी त्या शर्मिलाला चांगली सुनावून आली आहे, तू काळजी करू नको, दादाला इंटरव्ह्यूला मी पाठवते. मुक्ताने प्रतीकबद्दल सांगायला सुरुवात केली आहे की तो खूपच स्वतःचाच विचार करणारा होता. चुकीच्या माणसांना चुकीच्या परिस्थितीत आणि चुकीच्या वेळी तो मला हात जोडायला लावणार होता. मला नाही पटलं ते. मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड नाही करू शकत. आता तिचे वडील तिला जवळ घेतात आणि शांत करतात. हे बघ बाळा आमचा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू जे करशील ना राजा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आता इथे तर माधवीताईंनी संमती दर्शवली पण घरी गेल्यावर मात्र त्यांना खूप आघात झाला आहे. आता पुढे आपण बघतोय मुक्ता म्हणते आई चल न ग घरी प्लीज लवकर जाऊयात आपण. आता हे निघालेले असताना मयुरेश आलाय तिथे आणि विचारतोय आई बाबा काही त्रास तर नाही ना झाला तुम्हाला? बरे आहात ना तुम्ही? माझा मित्र आहे वकील, मी बोलतो त्यांच्याशी. मुक्ता म्हणते ऐक ना जीजू, अरे असं काही करायची गरज नाही पडणार, त्यांनी घेतली आहे कंप्लेंट मागे, आपण ना आधी घरी जाऊया, तू गाडी काढशील का जीजू? मयुरेश म्हणतो हो हो चला लवकर. आता ही जी स्वाती आहे ना प्रेक्षकांनो त्या सागरची बहीण, ती सागरच्या जवळ जाते, त्याच्या पायाला हात लावते. सागर म्हणतो मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये, तू निघ इथून, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. ती स्वाती म्हणते अरे दादा मी मुद्दाम नाही केलं भाई. आता तो म्हणतो भाई काय भाई, अगं त्या शर्मिलाला पाठवायची गरज होती का? आणि पाठवून तीच दिसली तुला? अगं काय केलं तिने सईच्या बाबतीत? आणि अशी पोरगी माझ्या सईची आई होणार होती का? हे बघ तू ना माझ्या मागे लागू नकोस आणि माझ्या मागे कोणीही लागू नका, मी आयुष्यात कधीही प्रेम करू शकत नाही. आता तो खूप इमोशनल होतो या स्वातीजवळ. आधी तर तो म्हणतो खरं तर त्या शर्मिलाच्यासाठी FIR नोंदवायला हवी तर डॉक्टरच्या ऐवजी. ही लगेच म्हणते ए भाई असं काही करू नको रे बाबा, ती माझी सासरची आहे, मी तिला चांगला दम देऊन आली आहे, तू नको काळजी करूस त्याची, पण तू इंटरव्ह्यूला जावंच रे मला असं वाटतंय. सागर म्हणतो मला कोणाशी बोलायची इच्छा नाही आहे, तू जा इथून. स्वाती म्हणते अरे दादा असं काय करतोयस भाई, सॉरी दादा नाही भाई म्हणते ती. तर ती म्हणते की भाई असं करू नकोस, अरे तू आनंदात आहेस हे त्या सावनीला आणि त्या हर्षवर्धनला दाखवून दे, तुझं यश बघूनच तर ते जळतील ना. ही स्वातीनं प्रेक्षकांनो सागरला मुद्दाम मोटिवेट करत असते, म्हणजे त्याला सूड आहे ना त्या सावनीबद्दल म्हणून त्याला उकसवायचा प्रयत्न करते असं म्हणायला हरकत नाही आहे. आता तो सागर म्हणतो तुला काय वाटतं मला सईची काळजी नाही आहे का? अगं मला पण चांगलं बाप व्हायचं आहे, पण मी त्या गोड पोरीला बघतो ना तर मला ना सावनीची आठवण होते ग. मला कळतंय मी सावनीचा राग तिच्यावर काढतोय, हे अत्यंत चुकीचं करतोय मी, पण मी तरी काय करू? मला ना ते सगळे दिवस आठवतात. तुला सांगतो मी सगळं करू शकतो ग, पण मी कोणावर प्रेम नाही करू शकत आता. हून कोणाजवळ व्यक्त झालाय तो तर त्याच्या ह्या बहिणीजवळ असो, तर आता त्याला काय माहिती ना म्हणा आपली बहीण अशी आहे. तर आता त्याने त्या स्वातीला सांगितलंय की मला ना काही झालं तरी सईला प्रेम द्यायचं आहे, पण मला त्या सावनीचा चेहरा मध्ये मध्ये येत असतो. पण आता ती स्वाती म्हणते मग दाखवून दे त्या सावनीला की तूही काही कमी नाही आहेस, तू सगळं करू शकतो, तुझं यशच त्यांना जळवेल. आणि मग तो सागर म्हणतो हो मला ना सूड घ्यायचा आहे त्या सावनीचा आणि हर्षवर्धनचा. मग ती स्वाती त्याला मोटिवेट करते हो दादा तू असंच कर, इंटरव्ह्यूला जा, तू फेमस आहेस, तू खूप प्रसिद्ध आहेस रे, आम्हाला कोणी ओळखत नाही पण तुला तर सगळे ओळखतात ना. या सई प्रकरणाचं ती सावनी आणि हर्षवर्धन भांडवल करतील, त्यामुळे तू जा तिथे इंटरव्ह्यूला. आणि आता त्या हर्षवर्धनने ही जी पत्रकार आहे ती प्लॅन केली आहे, तिला कळलंय की सागर तयार झाला आहे इंटरव्ह्यूसाठी आणि तिने हर्षवर्धनला सांगितलंय आणि दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन दाखवलंय. तर या हर्षवर्धनने मुद्दाम तिला प्लॅन केलंय सागरचा इंटरव्ह्यू घ्यायला आणि तो तिला सांगतो की सागरचा असा इंटरव्ह्यू घे की जगासमोर त्याची पोलखोल झाली पाहिजे. आता इकडे ही बिचारी मुक्ता तिच्या आईवडिलांना सावरत असते, घरातले सगळेच जण, पण हे दोघे काही त्या धक्क्यातून सावरले नाहीये. मुक्ता मुद्दाम इकडचे तिकडचे विषय काढत असते. आई कॉफी छान झाली आहे ना ग, फिल्टर कॉफी केली आहे बघ. आता ह्या माधवीताई अचानक तरा उठून बाहेर जायला लागतात. मुक्ता हात धरते त्यांचा आणि म्हणते आई 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 कुठे चाललीस, कुठे तू? आता त्या म्हणतात अगं असं काय करते, मी ना जरा समोरच्या घरी जाऊन येते. मुक्ता म्हणते कशाला आई, काय काम आहे? आता ह्या माधवीताई म्हणतात अगं कशाला, अगं असं काय करतेस? सागर आणि प्रतीक ओळखतात
बोलतात ना एकमेकांना, मी सागरला सांगते, अरे बाबा आमचं चुकलं, झालं, पण तू प्रतीकला समजव हं. आता ही मुक्ता खूप चिडते, तिच्या डोळ्यात पाणी पण आलंय. ती म्हणत असते, आई हे बघ, तू काहीही करणार नाही आहेस असं, तू माझा स्वाभिमान आहेस आई, आणि तुला लाचार झालेलं मी नाही बघणार, अजिबात नाही. तू कोणासमोरही हात जोडायचं नाही आहे, आणि तेही आपलं काहीही चूक नसताना. आणि ते त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की इंटरव्ह्यू सुरू आहे सागरचा, आणि इंटरव्ह्यू करत असताना सईच्या दुखण्याचं भांडवल करून त्याला वेगळे आणि विचित्र प्रश्न विचारले जात आहेत. आता ती पत्रकार खूप खुश होते, हर्षवर्धनने जिला पाठवले ती. आता तिथे कसं काय ही मुक्ता पोहोचली ते काही मला समजलं नाही आहे. इंटरव्ह्यूमध्ये ती जाऊन म्हणते, मी सांगते ना लोकांना तुमच्याबद्दल, तुम्ही खरे कसे आहात ते. पण प्रेक्षकांनो, मला नाही वाटत मुक्ता सागरबद्दल काही वाईट बोलेल, कारण मुळातच मुक्ताचा स्वभाव ना खूप जेन्युइन दाखवला आहे त्यांनी. तुम्हाला काय वाटतं, काय बोलेल मुक्ता? उलट ती सागरची बाजू सावरेल असंच मला वाटतंय. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? मला नक्की कळवा हं. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मी दिलेला रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. अर्थातच तुम्हाला आवडला असेल तर. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.